हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं ॲटोकाड शिका मराठीच्या या सिरीजमध्ये. या सिरीजच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण डायमेन्शन स्टाईल याच्याबद्दल पूर्ण डिस्कस केलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण मल्टीलीडर आणि मल्टीलीडरचं स्टाईल याच्याबद्दल डिस्कस करणार आहेत. ओके, सो लेट्स गो टू द ड्रॉइंग. आता मल्टीलीडर कशासाठी यूज केला जातो याच्याबद्दल पहिलं डिस्कस करूयात. आता जो फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एकच ऑब्जेक्ट नंबर ऑफ वेळा यूज केला असेल, जसं की आता फॉर एक्झाम्पल इथे एक मी स्केच ड्रॉ करतोय. सो गो टू द सर्कल कमांड 0,0. त्यानंतर इथं रेडियस आपण प्रोव्हाइड करतोय. आता रेडियस नियरली अबाउट इथे मी 60 रेडियस घेतली आहे. परत अजून एक सर्कल घेतला च्या सेंटरला. इथे परत मी 45 रेडियसचं एक सर्कल ड्रॉ केलं. ओके, आता 45 रेडियसचं सर्कल ॲज अ रेफरन्स म्हणून आपल्याला ठेवायचं आहे. ॲज अ रेफरन्स म्हणून ठेवायचं आहे. आणि याच्या आतमध्ये अजून एक छोटं एक सर्कल ड्रॉ करतोय ज्याचं रेडियस आहे माझं 20. ओके, हा रेफरन्स म्हणून ठेवायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला इथं प्रॉपर्टीजमध्ये थर्डवाला बायलेअरवरती क्लिक करा, अदर्सवरती क्लिक करा. अदर्स क्लिक केल्याच्यानंतर इथं लोड म्हणा आणि आपल्याला तो डॅश लाईनमध्ये कन्वर्ट करायचा. सो सिलेक्ट डॅश. ओके ओके, त्यानंतर या सर्कलला सिलेक्ट करा आणि मग या सर्कलला आपल्याला डॅश लाईनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके, देन इथे आपल्याला सर्कल आपण कमांड घेणार आहेत. सो गो टू द सर्कल कमांड्स. इथे एक मी सर्कल ड्रॉ करतोय. सर्कलमध्ये ज्याचं रेडियस इथे मी घेतलं 8 रेडियसचा एक सर्कल ड्रॉ केला. असे हे जे होल्स आहेत मला नंबर ऑफ 8 हवेत. किती हवेत? नंबर ऑफ 8 हवेत. तर त्या कंडिशनमध्ये आपण काय करतो, आता इथे ॲरे करणार आहे त्याला. सो पोलार ॲरे. कशाला ॲरे करायचं आहे, तर हा जो छोटा सर्कल आहे याला ॲरे करायचं आहे. सिलेक्ट करा, एंटर करा. त्यानंतर तो आपल्याला त्याचा सेंटर पॉईंट मागतो. सेंटर पॉईंटवरती आणि इन्स्टेड ऑफ 6 आय विल क्रिएट हिअर 8 आपल्याकडे क्वांटिटी आहेत. आता इथे आपल्याला डायमेन्शन द्यायचे आहेत. तर डायमेन्शन्स आपण कालच्याच लेक्चरमध्ये बघितलं होतं. आता हा कंप्लीट सर्कल आहे, याचा आपण डायमीटर देऊयात. दॅट इज द 120 डाया. परत याचा पण आपण इथं डाया देऊयात. पण आता इथे जो आहे तर हा सर्कल पहा. आता हा सर्कल कितीचा दिला आहे? नॉर्मली आपण असं डायामीटर देतो, बरोबर आहे. इथे काय देतो? नॉर्मली असा डाया देतो. तर अशा वेळी आपण काय करणार आहेत, इथे मल्टीलीडर कमांडचा यूज करायचा आहे. कुठल्या कमांडचा? मल्टीलीडर कमांडचा आपल्याला यूज करायचा आहे. सो सिलेक्ट मल्टीलीडर कमांड. मल्टीलीडरमध्ये आपल्याला याला डायमेन्शन्स द्यायचे. इथे एक ॲरो येतो. त्याचबरोबर आपण त्याला टेक्स्ट पण देऊ शकतो. आता किती होल्स आहेत आपले? 8 होल्स. टाईप करा 8 HOLES 8 होल्स ऑफ. डायमीटर किती आहे? डायमीटर 16 आहे. तर इथे डायमीटरचं सिम्बॉल करा. आपण टेक्स्टमध्ये आहात. डायमीटर 16. एंटर करा. इथे तुम्ही एंटर पण करू शकता. नेक्स्ट लाईनला ॲट आपला PCD म्हणजे तो कुठल्या सर्कलवरती आहे, तर डॉट लाईनचा जो आपला डॅशचा जो सर्कल आहे त्याबरोबर त्याचा डायमीटर. ॲट डाया किंवा तुम्ही ॲट PCD असं पण टाकू शकता. पीच सर्कल डाया 90 असं आपण त्याला देतो. म्हणजे प्रत्येक सर्कलला आपल्याला त्याचे डायमेन्शन देण्याची गरज पडेल का? नाही आहे. तर इथे बघू शकता, इथे आपण जनरेट केलेलं आहे 8 होल्स ऑफ डाया 16 ॲट पीच सर्कल डाया 90 असं आपण दिलेलं आहे. ओके, तर असं आपण बनवू शकतो. कुठल्या कमांडद्वारे? तर आपली मल्टीलीडर कमांडद्वारे. आता याच्यामध्ये काय काय मॉडिफिकेशन्स करता येतं. कधी कधी आपण टेक्स्ट पण देऊ शकतो एखाद्याबद्दल. प्रत्येक वेळेस डायमेन्शनच द्यावं असं कंपल्सेशन नाही आहे. ओके, तर हा कंप्लीट ऑब्जेक्ट काय आहे याच्याबद्दल आपण डिस्कस करू शकतो किंवा याच्याबद्दल कंप्लीट डिटेलमध्ये आपण देऊ शकतो की ही एक प्लेट आहे. इट इज अ सर्क्युलर प्लेट CIRCU, sorry.
CIRCULAR, स्पेलिंगमध्ये थोडंसं CIRCULAR, सर्कुलार. ओके, स्पेलिंग जरा थोडंसं पॉईंट इकडे तिकडे झाले होते. इट इज अ सर्कुलार प्लेट. एंटर करा. ऑन विच 8 होल्स ड्रॉ. 8 होल्स असं पण आपण देऊ शकतो. 8 होल्स विथ डाया. या 8 होल्स डाया इथे सिम्बॉलमध्ये जाऊ शकता. सिम्बॉलमध्ये जाऊन आपण त्याला डायमीटर देऊ शकतो. विथ डाया 16 इथे MM असं पण आपल्याला देऊ शकता. एखाद्या याच्याबद्दल टेक्स्ट पण आपल्याला देता येतात. कुठली कमांड आहे? मल्टी लीडर. आता त्यासाठी मल्टी लीडर कसं यूज करू शकतो आपण? त्यासाठी शॉर्टकट की असते MLD. मल्टी लीडर जर आपल्याला द्यायचं असेल तर त्यासाठी शॉर्टकट की आहे MLD. क्लिअर आहे? त्याचबरोबर आपल्याकडे इथे मल्टी लीडरमध्ये ॲड लीडर एक नावाचा ऑप्शन आहे आपल्याला. काय आहे? ॲड लीडर. आता एखादा इथे लीडर एक्स्ट्रा ॲड करायचं असेल तर आपण इथे ॲड करू शकतो. सेम मला इथे ॲड करायचं आहे, इकडे ॲड करायचं असेल ॲट अ टाईम आपण सगळीकडे काय करू शकतो? देऊ शकतो याच्यामध्ये ॲड लीडर. त्याचबरोबर आपण इथं रिमूव्ह लीडर पण करता येतो. सो गो टू द, जसं ॲड लीडर केलं तसं रिमूव्ह करता येतं. आता डायरेक्ट जर आपण सिलेक्ट केलं तर हा टोटल सिलेक्ट होईल. लक्षात असू द्या, हे जे एक्स्ट्राचे जे बनले आहेत तर ते मला डिलीट करायचे आहेत. तर त्याला सिलेक्ट करा आणि एंटर करायचं. परत स्पेसबार यूज करतोय मी. सिलेक्ट करा, जो अनवॉन्टेड नको आहे लीडर त्याला सिलेक्ट करून एंटर करू शकता. असं आपण पण देता येतं. त्याचबरोबर इथे अलाइन आणि कलेक्ट असे ऑप्शन्स आहेत. आता अलाइन आणि कलेक्ट तुम्हाला कधी यूज करू शकता? इथे एक तुम्हाला डायग्राम दिसत आहेत पहा, दिसत आहेत डायग्राम आहेत. याच्यामध्ये एक गिअरिंग डायग्राम दाखवलेला आहे. एक शाफ्ट आहे, त्या शाफ्टवरती 2 गिअर्स दाखवलेले आहेत आणि त्याची पोझिशन्स दाखवलेली आहे. आता हे तिन्ही एका लाईनमध्ये ठेवायचे आहेत आपल्याला. काय ठेवायचे आहेत? एका लाईनमध्ये ठेवायचे असतील तर त्या कंडिशनसाठी आपण या कमांडचा यूज करतो. तर फॉर एक्झाम्पल इथे बघा, इथे एक मी गिअरिंग डायग्राम बनवतोय. आपल्याकडे एक ऑर्थो मोड ऑन करतोय मी इथे. थर्टी, त्यानंतर व्हर्टिकली 12.5, 12. आता 12.5 प्लस 12.5. आता इथे काय करतोय? याला मी याच्यापासून एक सेंटर लाईन इथे एक जनरेट करायची आहे आपल्याला. काय करायची आहे? सेंटर लाईन इथे एक जनरेट करायची आहे. आता हे डिस्टन्स आपण घेणार आहेत नॉर्मली 12. ओके, एंटर. आणि वरचा जो पोर्शन आहे ना, हे सर्व मिरर करायचं मला. सिलेक्ट धिस वन आणि इथे आपण याला मिरर करणार आहे. आणि हा जो मधला आहे तो आपल्याला डिलीट करायचा आहे. सो गो टू द धिस वन अँड धिस वन. परत स्पेसबार देऊन आपण त्याला परत इथे एक मी स्क्रू बनवतोय नॉर्मली. लक्षात असू द्या, असं काही त्याच्यामध्ये हे नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर ओ एंटर. इथे ऑफसेट घेणार आहे मी. इकडनं ऑफसेट आणि इकडनं ऑफसेट. आणि त्याचबरोबर आपला मिडलला एक हे टाकायचं आहे, मिड पॉईंटला एक. आणि या सगळ्यांमध्ये इथे मी काय करणार आहे? फिल्लेट अप्लाय करणार आहे. काय अप्लाय करायची मला? फिल्लेट. तर त्यासाठी फिल्लेट कमांड घेतली आहे. फिल्लेट इथं ठेवतोय मी 1 रेडियसची. आणि इथे नो ट्रिमवाला ऑप्शन मलाच ठेवायचा आहे. ट्रिम नको आहे मला. स्पेसबार इथे मल्टिपल वेळा यूज करूयात आपण. आता जेवढा वेळा पाहिजे तेवढा वेळा आपण प्लेस करू शकतो. एक मी इथे एक बोल्ट टाईप शेप बनवलेला आहे. कॉर्नरला पण आपल्याला फिल्लेट देऊयात आपण.
म्हणजे तो दिसेल प्रॉपरली आपल्याला, म्हणजे तो बोल्ट वाटला पाहिजे तसा. तसं आपण याला मिरर इकडे पण करू शकलो असतो. दॅट्स वाय मी काय करतो, याला मी मिरर करतो. एवढा आहे का प्रत्येक वेळेस हे क्रिएट करत असण्यापेक्षा याला सिलेक्ट करतोय, याला मिरर करून घेऊयात. आता याच्यावरती मला इथे काय करायचे आहे, गिअरिंग डायग्राम जनरेट करायची आहे. काय करायची आहे, गिअरिंग डायग्राम. तर गिअरिंग डायग्राम कशी जनरेट करायची आहे, तर गिअरिंग डायग्राम आपण इथे 25 घेतो. इथं मी 25 वरनं इकडे 15 व्हर्टिकली याच्या सेंटरपर्यंत पॉईंट घेऊयात आपण. आणि याला मी काय करतोय, इथं मिरर करतोय. तर मिरर का करतोय, आपल्याला इझिली हे व्हायला पाहिजे त्यासाठी मिरर करतोय, बाकी काही नाही आहे, लक्षात असू. ठीक आहे. आणि याला इथे लाईननी जॉईन करून घ्यायचं आपल्याला. लाईन कमांड जॉईन करून घेऊयात. आता असाच एक गिअर मला खाली बनवायचा आहे या साईडला, पण त्याचं जे साईज आहे तर ते आपण काय करणार आहेत, इकडनं समथिंग डिस्टन्सवरती आपल्याला डाऊनवर्ड घ्यायचं आहे. या पॉईंटपासून ट्रॅक करूयात आपण, किंवा इकडनं मी घेतला इथपर्यंत घ्यायचं आहे आपल्याला. किंवा तो बाहेर असला तरीही चालतो, असं काही कंपल्सेशन नाही आहे की तो इथपर्यंतच घ्यायला पाहिजे, असं काही कंपल्सेशन नाही आहे. इथं मी 110 घेतला आणि हा इथपर्यंत आणून याला जॉईन केला. आता हे दोन आपल्याकडे काय आहेत, गिअर्स आहेत, बरोबर. दीज आर द गिअर्स. हे गिअर्स आहेत आपल्याकडे. याला आपण डॅश लाईनमध्ये कन्व्हर्ट करूयात. हे जे दोन्ही आहेत ते, तर त्यासाठी दोघांचीही प्रॉपर्टी आपल्याला चेंज करावं लागेल. सिलेक्ट करा. आपल्याकडे ऑलरेडी डॅश लाईन आहेत, तर याला डॅश लाईनमध्ये कन्व्हर्ट केलं. आता हा जो एक्स्ट्रा आहे तर तो मला डिलीट करायचा आहे इकडे. तर अशा एक गिअरिंग डायग्राम आहे आपली. या गिअरिंग डायग्रामवरती काय करायचं आहे आपल्याला, याला लीडर्स द्यायचे. आता एकाच शाफ्टवरती दोन हे आहेत, बरोबर. तर त्यासाठी आता या जे कमांड आहेत, दीज कमांड्स, याच्यातल्या लीडरमधल्या इथे जे अलाइन आणि कलेक्ट या जे कमांड्स आहेत, तर या कमांड आपण टूल पॅलेटमधनं घ्याव्या लागतात आपल्याला. कशातनं, टूल पॅलेट. आता टूल पॅलेट कुठे आहेत, तर रॅन्डमली आपण या MLD कमांडचा यूज नाही करू शकत या कमांड्स वर्क होण्यासाठी. तर त्यासाठी आपल्याला टूल पॅलेटमध्ये जावं लागतं. टूल पॅलेटसाठी आपल्याला व्ह्यू बार आहे, व्ह्यू बारमध्ये आपल्याला टूल पॅलेट पाहायला मिळतं. ओके. आणि टूल पॅलेटच्या अंडर आपल्याला टूल पॅलेट कमांड इथे सिलेक्ट करतोय. ओके. तर याच्या अंडर आपल्याला इथे याच्यामध्ये जायचं आहे, कारण मल्टी लीडर नावाच्या कमांडमध्ये जायचं आहे. इथं लीडर्स दिसत आहेत. आता लीडर इथं वेगवेगळ्या याच्यामध्ये आहेत. लीडर विथ नो टेक्स्ट आहे, लीडर विथ टेक्स्ट आहे, लीडर विथ सर्कल आहे, लीडर विथ बॉक्स आहे. आपण मेट्रिकमध्ये काम करतोय तर त्याच्यामुळे मेट्रिकवाला घेतो इथे मी. आता इथे मी काय करतो, लीडर आपल्याला यूज करणार आहेत. लीडर विथ सर्कल घेतला. ठीक आहे. आता याचं मला डिटेल्स द्यायचं आहे, तर त्यासाठी इथे मी काय केलं, ऑर्थो मोड ऑफ करूयात. याला लीडर नाव दिलं आणि याच्यामध्ये इथं 01 असं टेक्स्ट टाकला. त्यानंतर लीडर वेगवेगळ्या याच्यामध्ये आहेत, तुम्हाला ट्रायंगलमध्ये, हेक्झागॉनमध्ये, स्लॉटमध्ये घेऊ शकता. आता इथला मी एका परत इथे सर्कल सहित जनरेट करतोय. याचं इथे मी हे दिलं, इथं 02 नाव दिलं याला. परत इथला लीडर आपण घेणार आहेत, 03 नाव दिलं असं. आता हे सगळे एकत्र आहेत का, ओके करा याला आणि नंतर याला क्लोज करा. आता हे सगळे एका लाईनमध्ये आहेत का, तर नाही आहेत. एका लाईनमध्ये नाही आहेत. मग काय करायचं, तर त्यासाठी आपण या कमांडचा यूज करू शकतो.
त्याला अलाइन करण्यासाठी. कशाला? याला. सिलेक्ट मल्टी लीडर, हा आणि हा मला काय करायचं आहे? अलाइन करायचं आहे. कशाबरोबर? याच्याबरोबर. आलंय का? इथे बघू शकता. अर्थ मोड आपला जर ऑन केलात तर एका लाईनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. आहेत का? सगळे एका लाईनमध्ये आले. तर अशा पद्धतीनं आपण अलाइन करू शकतो. आणि या दोघांना मला कलेक्ट करायचं असेल, या दोन्हीही कमांड आपल्याला टूल पॅलेटमधनं लीडर टाकल्याशिवाय वर्किंग होत नाही आहेत. लक्षात असू द्या. आता आपण अलाइन पाहिलं, या दोघींना मला कलेक्ट करायचं आहे. समजा हा 1, 2 आणि 3 तिघांनाही कलेक्ट करायचं आहे, तर तिघांनाही एकत्र घेऊन आपण असं कलेक्शन दाखवू शकतो. दिसतंय? तर अशा पद्धतीनं आपण लीडर कमांडचा यूज करतो ज्यावेळेस गिअरिंग डायग्राम वगैरे आपल्याला सॉरी गिअरिंग डायग्राम आपल्याला बनवायची असते, तर त्यावेळेस. ओके. तर अशा पद्धतीनं आपल्याला लीडर दाखवता येतं. आता हे झालं लीडरबद्दलचं. आता लीडरचं स्टाईलबद्दल पाहूयात. लीडर कसा चेंज करता येतो. सो गो टू द एनोटेशन्स पॅनल. एनोटेशन पॅनलमध्ये थर्ड जो स्टँडर्ड आहे, इथे पण आपल्याला स्टँडर्ड आणि एनोटेटिव्ह अशा 2 स्टाईल पाहायला मिळतात. याच्यातल्या आपण मॅनेज मल्टीलीडर स्टाईलवरती क्लिक केलात तर आपल्याला एक न्यू विंडो ओपन होतो, तो म्हणजे मॅनेज मल्टीलीडर स्टाईलवाला. आता यासाठी आत्तापर्यंत आपण टेक्स्ट स्टाईलसाठी शॉर्टकट की पाहिली होती ST, डायमेन्शनसाठी DIM STY ही पाहिली होती, किंवा DIM STYLE, किंवा शॉर्टकट की सगळ्यात D एंटर पण पाहिलं होतं. तसं याच्यासाठी शॉर्टकट की आहे का? तर आहे. याच्यासाठी शॉर्टकट की आहे MLS. काय आहे? मल्टीलीडर स्टाईल. MLS घ्या. आता मल्टीलीडर स्टाईलमध्ये काय काय गोष्टी आहेत तर त्याच्याबद्दल याला मॉडिफाय करा. आता मॉडिफिकेशनमध्ये लीडरचा फॉर्मॅट आहे. आता लीडरचा फॉर्मॅट आपण स्ट्रेट लाईननी आला. इथे पण बघू शकता तो स्ट्रेट लाईननी आहे. तुम्हाला स्ट्रेट नको आहे, तो स्प्लाईनमध्ये ठेवायचा असेल आपण स्प्लाईनमध्ये पण ठेवू शकतो. बघा, हा स्ट्रेट नाही राहिला, इट इज कन्व्हर्टेड इनटू स्प्लाइन. परत इथं मी MLS शॉर्टकट की घेतोय, त्यानंतर मॉडिफाय करतोय. त्याचबरोबर स्प्लाइन नकोय, तो स्ट्रेट ठेवायचा असेल, त्यानंतर कलर्स द्यायचा असेल आपल्याला, त्यानंतर कलर प्रोव्हाइड करायचा असेल तर आपल्याला कलर पण इथे टाकता येतो. कशाला? या लाईनचा कलर म्हणतोय बरं का मी, लाईनचा कलर आपण. त्यानंतर लाईनला वेट टाकता येतो, लाईनचा टाईप असेल, लाईनचा वेट असेल, हे पण आपण प्रोव्हाइड करू शकतो. त्याचबरोबर हा जो ॲरो आलाय, तो ॲरो तुम्हाला क्लोज फील्ड आहे का आर्किटेक्चरल टिक आहे, तर हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. त्याच्यानंतर ॲरोचं साईज, या ॲरोचं साईज किती ठेवायचं आहे. जसं आपण डायमेन्शन स्टाईलमध्ये ॲरोचं साईज ठेवतो तसंच आपण इथे पण ॲरोचं साईज ठेवलेलं आहे. तसंच आपण इथं डायमेन्शन स्टाईलमध्ये ब्रेक आपण पाहिलं होतं, ब्रेक साईज. जसं की इथे कमांड आपल्याला ॲनोटेटमध्ये इथे पाहायला मिळते आपल्याला, तर इथून पण आपण मल्टीलीडरला आपण ब्रेक करू शकतो, तर त्यासाठी ब्रेक साईज दिलेला आहे. नेक्स्ट काय आहे तर इथं मॅक्सिमम लीडर पॉईंट. आता ह्याचा लीडर जनरेट होतोय 2 पॉईंटमध्ये जनरेट होतोय, बरोबर, फर्स्ट आणि सेकंड, बरोबर आहे. 2 पॉईंट द्यावे लागतात आणि त्यानंतर टेक्स्ट टाईप करावा लागतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय होतं, तो जनरेट होतो 2 पॉईंट देऊन. तसंच तुम्हाला 3 पॉईंट द्यायचे असतील तर तुम्ही 3 पॉईंट पण देऊ शकता. इथं मी 3 सिलेक्ट केलं आणि ओके केलं, परत त्याला क्लोज करतोय. इथे सिलेक्ट करा. आपण मल्टीलीडर बद्दल पाहत होतो. ओके, मल्टीलीडर मध्ये आपण काय पाहिलं. आता मल्टीलीडर ज्यावेळेस मी इथे जनरेट करतोय, मल्टीलीडर जनरेट करतोय, आपल्याला 3 पॉईंट द्यावे लागतात. अर्थमोड ऑफ केलं, फर्स्ट, सेकंड आणि आता हा बघू शकता सेकंड आणि थर्ड, असे 3 पॉईंट द्यावे लागतात. परत एक वेळेस बघा, मल्टीलीडर आपण ज्यावेळेस अप्लाय करतोय, फर्स्ट पॉईंट देतोय, सेकंड पॉईंट देतोय आणि थर्ड पॉईंट देतोय. जसं तुम्हाला पाहिजे असेल तसं तुम्ही देऊ शकता याच्यामध्ये. तर इथे 3 पॉईंट आपल्याकडे जनरेट झालेले आहेत. मग याच्यावरती तुम्हाला स्पेस नसेल ज्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी या कमांडचा यूज करता येतो.
आता MLD कमांडबद्दल MLS मल्टीलीडर स्टाईलमध्ये अजून काय काय चेंज करू शकतो आपण, तर त्याच्याबद्दल डिस्कस करूयात. लीडरचं स्ट्रक्चर आहे, त्याच्यानंतर आपला हा जो फर्स्ट सेगमेंट अँगल आहे तो पण आपण डिसाईड करू शकतो. सेकंड सेगमेंट अँगल पण आपल्याला डिसाईड करता येतो. त्यानंतर इथं लँडिंग आलंय, हा लँडिंग मी जर कॅन्सल केलं तर काय येतंय बघा, याच्यासमोर ही जी एक हॉरिझॉन्टल लाईन येत होती त्याला आपण म्हणतो लँडिंग. तर लँडिंग पण तुमचं काय झालं, हाईड करू शकता. म्हणजे आपण इथं काय केलं, लँडिंग कॅन्सल केलेलं ॲटोमॅटिकल लँडिंग. मग तो लँडिंग किती चा पाहिजे हे आपण सेट करू शकतो. त्यानंतर आहे कंटेंट. आता कंटेंटमध्ये आपला मल्टीलाईन टेक्स्ट आहे आपला. त्याच्यानंतर कंटेंटचं साईज, आपल्याला स्टाईल, आपल्याकडे टेक्स्टच्या स्टाईल ज्या असतात तर त्याच इथे दाखवतो आपल्याला. त्यानंतर टेक्स्टचा अँगल आपल्याला काय आहे की हॉरिझॉन्टल. आता हॉरिझॉन्टल का ठेवायचा, कारण रीड करायला सोपं जातं आपल्याला. काय जातं, रीड करायला इझी जातं. त्यानंतर टेक्स्टला कलर पण द्यायचा. आता टेक्स्टला कलर इथे मी दिला. त्यानंतर टेक्स्टचा हाईट किती ठेवायचं आहे, टेक्स्ट ऑलवेज जस्टिफाय लेफ्ट आपण ऑप्शन यूज करू शकतो, किंवा टेक्स्टला फ्रेम पण टाकता येतं. त्यानंतर हॉरिझॉन्टल अटॅचमेंट्स, व्हर्टिकल अटॅचमेंट काय आहे याच्याबद्दल बघूयात. म्हणजे तुम्हाला जर हॉरिझॉन्टली किंवा व्हर्टिकली तुम्हाला अटॅच करायचं आहे तर त्यासाठी आहे. आता व्हर्टिकल अटॅचमेंटमध्ये आपलं लेफ्ट अटॅचमेंट मिडल ऑफ द टॉप लाईन, म्हणजे टेक्स्टच्या तो मिड लाईनला, इथे टेक्स्टच्या मिडलला जॉईन झाला आहे. इथे पण बघू शकता टेक्स्टच्या मिड लाईनला आहे. पण तेच जर तुम्हाला थोडं चेंज करायचं आहे, मिडल ऑफ द करण्याच्या ऐवजी अंडरलाईन आपण करू शकतो. असं इथे बघू शकता अंडरलाईन जनरेट झालेली आहे. अशा पद्धतीनं आपण मल्टी लीडरचा यूज करता येतो. तर मल्टी लीडरमध्ये काय काय पाहिलं आपण, MLD मल्टी लीडर अप्लाय करण्याची शॉर्टकट की, आणि त्याच्या स्टाईलसाठी MLS ही शॉर्टकट की आहे. आपण MLS द्वारे आपण मॉडिफाय करू शकतो या रिलेटेड्स. इथे ब्रेक साईज आहे, लीडरचं स्ट्रक्चर आहे, त्याच्यानंतर कंटेंट आहे. कंटेंट जर आपल्याला अंडरलाईन नको असेल, राईट अटॅचमेंट असेल तर राईटलाही. आता इथे पण लेफ्ट अटॅचमेंट केलं होतं म्हणून इकडेच लेफ्टला अटॅच झालं. इथे पण मी काय करतोय, अंडरलाईन करतो याला. इथे पण बघा. आता आपला लेफ्ट हा सॉफ्टवेअरचं काय आहे, राईट आहे, आणि आपला राईट हा लेफ्ट आहे. तर त्याच्यामुळे थोडं कन्फ्यूज होऊ नका याच्यामध्ये. MLS शॉर्टकट की आपण यूज करणार आहेत. MLS मध्ये मॉडिफाय करतोय, आणि मॉडिफिकेशन्समध्ये आपण अशा पद्धतीने याला यूज करू शकतो. आणि त्यातल्या त्यात आपला जो तर हे आहे आपलं मल्टी लीडर स्टाईल, ज्याच्यामध्ये आपण व्हर्टिकल किंवा लेफ्ट अटॅचमेंट, राईट अटॅचमेंट करू शकतो. लँडिंगचा गॅप पण देता येतो आपल्याला किती ज्या ठिकाणी अंडरलाईन येत आहेत ना, तर त्याच्यामध्ये आपण गॅप पण देऊ शकतो टेक्स्ट आणि आपली अंडरलाईनमध्ये. तर हे आहे आपलं मल्टी लीडर स्टाईल. मल्टी लीडर जर यूज करायचं असेल तर शॉर्टकट की आहे MLD, आणि मल्टी लीडर स्टाईल जर यूज करायचं असेल तर त्यासाठी MLS ही शॉर्टकट की आहे. आता इथे आपण नॉर्मल पण आपण मल्टी लीडर यूज करून बघितला. त्यानंतर जे आपण टूल पॅलेटमधनं मल्टी लीडर कमांड इथे ड्रॅग करून पण आपण त्याला प्लेस केलं. त्यानंतर त्याला अलाइन केलं किंवा कलेक्ट केलं, या पण कमांड आपण यूज करतो. अलाइन आणि कलेक्ट कमांड फक्त आपल्याला मल्टी लीडर मधून टूल पॅलेट मधून आपण ऑब्जेक्ट जर इम्पोर्ट केलं असेल तरच यूज करू शकतात. ओके, कुठली कमांड, दॅट इज अलाइन, आणि यातल्या ज्या दोन कमांड आहेत कलेक्ट, या दोन्ही. ओके, तर हे होतं आजचं आपलं लेक्चर. आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करतोय. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.